जय शिवराय मित्रांनो 22 जुलै 2026 पासून राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। आज प्रायोगिक तत्वावरती 553 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे। 7,48,296 जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी येते 1-2 दिवसांमध्ये प्रकाशित केली जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। आता ही कर्जमाफीची प्रक्रिया पार पाडली जात असताना याद्या प्रकाशित झाल्यानंतर महत्त्वाची अशी प्रक्रिया असणार आहे, ती म्हणजे कर्जमाफीची केवायसी। कारण ही केवायसी झाल्यानंतरच त्या शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम वितरित करून त्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे। मित्रांनो, ही कर्जमाफीची प्रक्रिया कशी पार पाडली जाणार हा एक सर्वांना पडलेला प्रश्न होता आणि याच्या संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना सहकार विभागाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, सहकार विभागाचे अवर आयुक्त याचप्रमाणे विशेष निबंधक सहकारी संस्था नागनाथ एगलेवाड यांच्या माध्यमातून नवीन एसओपी निर्गमित करून सर्व बँकांना याच्या संदर्भातील सूचना देण्यात आलेल्या आहेत। आता ही केवायसी प्रक्रिया केली जात असताना फक्त आणि फक्त बायोमेट्रिक पद्धतीनेच केली जाणार आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ओटीपीनं ही केवायसी केली जाणार नाही आणि आता या केवायसीच्या संदर्भात नवीन निर्गमित करण्यात आलेले एसओपी या सर्व बँकांच्या माध्यमातून त्यांच्या सर्व शाखांना दिल्या जाव्यात आणि त्याच्या संदर्भातील माहिती दिली जावी अशा प्रकारचे निर्देश त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। अर्थार्थी ज्या शेतकऱ्यांचं आता कर्जमाफीमध्ये नाव येईल अशा शेतकऱ्यांचं नाव आल्यानंतर त्या शेतकऱ्याला आपला आधार नंबर, आपला फार्मर आयडी यासह जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये भेटायचे। आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जे काही पोर्टल असेल या पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या आधारनुसार, फार्मर आयडी नुसार त्या शेतकऱ्याच्या कर्ज खात्याची माहिती दाखवली जाईल। माहिती जर बरोबर असेल तर त्या शेतकऱ्याला आधार ऑथेंटिकेशन अर्थात बायोमेट्रिक करून त्या शेतकऱ्याची केवायसी पूर्ण करायची। जर एखाद्या शेतकऱ्याला याच्यामध्ये काही आक्षेप असेल, कर्ज खात्याची माहिती चुकीची, आधार नंबर चुकीचा, त्याच्याबद्दल क्षेत्राची माहिती चुकीची किंवा इतर काही माहिती जर चुकीची असेल तर त्या शेतकऱ्याला त्याच केवायसीच्या दरम्यान आपला आक्षेप नोंदवायचा आहे आणि आक्षेप नोंदवल्यानंतर तो आक्षेप पुढे तालुकास्तरीय समितीकडे जाणार आहे आणि जर त्या शेतकऱ्यानं केवायसी यशस्वीरित्या केली, जर त्या केवायसीला होकार दिला, केवायसी जर सबमिट केली तर ताबडतोब पुढील 48 तासामध्ये सहकार विभागाच्या माध्यमातून केवायसी झालेल्या शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये त्या कर्ज खात्याची जी रक्कम असेल ती रक्कम क्रेडिट केली जाणार आहे। अर्थात त्या शेतकऱ्याची कर्जमाफी पूर्णपणे होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता फक्त आणि फक्त बायोमेट्रिक पद्धतीनेच ही केवायसी करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे आता कुठल्याही प्रकारे मोबाईल किंवा ओटीपीच्या माध्यमातून ही केवायसी प्रक्रिया पार पाडली जाणार नाही। आता केवायसी साठी याद्या आल्यानंतर यादीमधील आपल्या विशिष्ट नंबरसह, आपल्या आधारसह, आपल्या फार्मर आयडीसह शेतकऱ्यांना जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावरती भेटून ही केवायसी प्रक्रिया पार पाडायची। आता याच्यामध्ये बरेच सारे वयोवृद्ध नागरिक आहेत ज्यांचे थंब येत नाहीत, ज्यांचे बायोमेट्रिक मध्ये प्रॉब्लेम येतात। अशा शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया कशी पार पाडली जाते हे देखील याच्यामध्ये पाहण्यासारखं असणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती काही अपडेट आले तर ते अपडेट देखील आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।